ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू अर्न 20K पर मंथ. त्याच्या आधी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे की तुम्ही पहिल्या सेशन पासून आज शेवटचा सेशन आहे आपला. प्रत्येक सेशन तुम्ही एकदम शांत चित्तानं आणि प्रॉपर लक्ष देऊन अटेंड केलेला आहे. तर आजची ही मीटिंग मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे, कारण आजच्या मीटिंग मध्ये तुम्हाला मी एक रोडमॅप देणार आहे. म्हणजे आता मागं जे आपलं ट्रेनिंग झालंय, माइंडसेट पासून लीड जनरेशन, ऑब्जेक्शन हँडलिंग, क्लोजिंग, या ज्या टॉपिक वरती आपली जी मीटिंग झाली, त्या सगळ्या गोष्टींचा यूज करून आपण महिन्याला जास्त मोठी स्वप्न नाहीत बघायची. सुरुवातीला आपण एक बिगिनर आहे, बरोबर? आपण नवीन सुरुवात केली आहे. सुरुवात एकदम छोटी करायची की बाबा एक मंथली आपण कमीत कमी 20,000 रुपये कसं कमवू शकतो, याचा रोडमॅप आपण आज बघणार आहे. आपण 70ची जी आपली जी ट्रेनिंग सिरीज होती, त्यातल्या पहिल्या सेशन पासून आज तुम्ही शेवटच्या सेशन पर्यंत पोहोचलेला आहात. त्यामुळं जसं बाकीचे सेशन तुम्ही अटेंड केले, तसा हा सुद्धा सेशन तुम्हाला शेवटपर्यंत प्रॉपर अटेंड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे. तर जराही वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. सगळ्यात आधी दर महिना 20,000 रुपये कमवण्यासाठी आपल्याला काय करायचं, जेणेकरून आता हे बघा आपण बाकीच्या मीटिंग मध्ये कव्हर केलं होतं. तर आपल्याला या 5 स्टेपनं काम करायचे. ठीक आहे. मला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, पण पुन्हा त्या रिपीट होणार आहेत. काम काय करायचंय आपल्याला 20,000 रुपये कमवण्यासाठी मंथली, बरोबर? हे काम आपल्याला करायचे. स्टेप 1 काय राहील? मोबाईलवर पोस्ट आणि रील टाका. आता हे तुम्ही युट्यूब वरती टाकू शकता, इंस्टाग्राम वरती टाकू शकता, फेसबुक वरती टाकू शकता, अदरवाईज मोज, जोश, स्नॅपचॅट, असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत. तिथं तुम्हाला काय करायचे? पोस्ट टाकायचे, रील्स अपलोड करायचे. आता त्या रील्स कशा अपलोड करणार ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं की वर्क फ्रॉम होमच्या रिलेटेड, डिजिटल स्किलच्या रिलेटेड, मोटिवेशनल रील्स, या पद्धतीने तुम्हाला कंटेंट अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती 2 नंबरला इंटरेस्टेड लोकांशी बोला. आता याच्यामध्ये बघा, आता जेव्हा जेव्हा आपण काय करतो, रील्स अपलोड करतो प्लॅटफॉर्मवरती, तेव्हा लोक तुम्हाला मेसेज करतात, डीएम करतात. जी लोक इंटरेस्टेड आहेत, ज्यांना या बिझनेस बद्दल जाणून घ्यायचे, ती लोक काय करतात? तुम्हाला मेसेज करतात. तर तुमचं काम काय? त्या लोकांशी बोलायचं आहे. ठीक आहे. त्या लोकांशी तुम्हाला बोलायचंय. जी लोक इंटरेस्टेड आहेत ना, त्या लोकांशी तुम्हाला बोलायचे. दुसरी स्टेप. आता आपली तिसरी स्टेप काय? तर त्यांना बॅच बद्दल माहिती द्या. काय? प्लॅन प्रेझेंटेशन, या गोष्टी तुम्हाला आपण शिकवलेल्या आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला बॅच बद्दल त्यांना पूर्ण माहिती द्यायची आहे. ठीक आहे. त्यांच्याशी बोलून तुम्हाला आहे ना आपल्या बॅच बद्दल, जसं की बेसिक बॅच, स्टँडर्ड बॅच, प्रो बॅच, व्हीआयपी बॅच, हे जे बॅचेस आपल्या, त्या बॅच बद्दल त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ठीक आहे. इन्फॉर्मेशन दिली, त्यांना पूर्ण माहिती मिळाली, तर ते लोक काय करणार? तुमच्याकडून आपली बॅच घेणार. बेसिक बॅच घेतील, स्टँडर्ड बॅच घेतील, प्रो बॅच घेतील, ऍडव्हान्स बॅच घेतील, तर व्हीआयपी बॅच घेतील. कोणतीही एक बॅच घेणार. ही झाली चौथी स्टेप. 5व्या स्टेपला तुम्हाला मिळणार कमिशन. ठीक आहे. या 5 स्टेपला आपल्याला काम करायचे, लक्षात घ्या. या 5 स्टेप आपल्याला काम करायचे. दर महिना 20,000 रुपये कमवण्यासाठी कमीत कमी, जास्तीत जास्त कितीही कमवू शकता. ठीक आहे. कमीत कमी तुम्ही एवढे पैसे कमवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक बॅचवर तुम्हाला किती पैसे मिळतील हे सुद्धा आपण आता क्लिअर करूया. ठीक आहे. आता आपल्याला मंथलीचे किती कमवायचे? 20,000 रुपये कमीत कमी. तर आता समजा तुम्ही इंटरेस्टेड लोकांशी बोलला आणि त्या लोकांना बॅच घ्यायचे, तर आपल्यापाशी या 5 बॅच आहेत. ठीक आहे. तर तुम्ही माहिती दिली तर कोणत्याही या 5 बॅच मध्ये लोक बिझनेस स्टार्ट करणार आहेत, बरोबर? बॅच परचेस करणार. समजा बेसिक बॅच परचेस केली तर तुम्हाला 900 रुपये मिळणार. काय? 900 रुपये कमिशन मिळणार. जर तुमच्या रेफर लिंक थ्रू जर कोणी बेसिक बॅच परचेस केली तर तुम्हाला 900 रुपये कमिशन मिळणार. त्याचबरोबर जर स्टँडर्ड बॅच कोणी घेतली तर तुम्हाला मिळणार 1800 रुपये. ठीक आहे. जर कोण ऍडव्हान्स बॅच घेतोय तुमच्या रेफर थ्रू तर तुम्हाला मिळणार आहे 3150 रुपये. तसंच आपली नेक्स्ट बॅच असणार प्रो बॅच. जर तुमच्या थ्रू जर कोणी प्रो बॅच घेतलं तर तुम्हाला मिळणार जागेवरती 5,000 रुपये. सगळ्यात जी आपली फेवरेट बॅच, ज्याच्यामध्ये लोक सगळ्यात जास्त कमाई करतात, त्या बॅचचं नाव काय? आपल्या व्हीआयपी बॅच. तर जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला, इंटरेस्टेड व्यक्तीला जर व्हीआयपी बॅच प्रमोट केलं, ठीक आहे, व्हीआयपी बॅच प्रमोट केलं, तर तुम्हाला जागेवरती किती रुपये मिळणार आहेत? 7,000 रुपये. ठीक आहे. तर या पद्धतीत आपल्याला मंथलीचं काम करायचे.
आता काम काय करायचं हे तुम्हाला सांगितलं, व्हिडिओज बनवायचे, इंटरेस्टेड लोकांशी बोलायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझं सांगितलं. ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या हे आपण अफिलिएटच्या पूर्ण ट्रेनिंग सिरीज मध्ये तर बघतच आलेलो आहे. ठीक आहे. सेम त्या पद्धतीत आपल्याला फॉलो करायचे. आणि आज आपण प्रॉपर बघणार आहे 20,000 रुपये कमवण्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागेल आणि कमी मेहनतीमध्ये 20,000 रुपये कसे कमवायचे ते सुद्धा आपण आज बघणार आहे. ठीक आहे. समजलं. बेसिक बॅच प्रमोट केलं 900 रुपये, स्टँडर्ड केलं 1800, ऍडव्हान्स केलं 3150, प्रो बॅच 5000, व्हीआयपी बॅच 7000. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर आता महिन्याला 20,000 रुपये महिन्याला कसे मिळू शकतात. आता हे बघा, बेसिक बॅच वर जर तुम्ही काम करताय, काय बेसिक बॅच वर तुम्ही काम करताय, तुम्ही इंस्टाग्राम वरती ऑल सोशल मीडियावरती कंटेंट अपलोड करताय, लोक तुम्हाला मेसेज करतायत, तुम्ही त्या लोकांना माहिती दिली, तर आता तुम्हाला 20,000 रुपये कमवण्यासाठी एका महिन्यामध्ये बेसिक बॅचचे 25 सेल करावे लागणार आहेत. किती? 25 सेल. तेव्हा तुम्ही 900 गुणिले 25 तुम्ही 22,500 रुपये कमवू शकता एका महिन्यामध्ये. किती? बेसिक बॅच वर जर तुम्ही काम करताय, बेसिक बॅच जर तुम्ही लोकांना प्रमोट करताय, तर तुम्हाला एका महिन्यामध्ये 25 सेल करावे लागणार बेसिक बॅचचे. तेव्हा तुम्हाला एका सेल मागे 900 रुपये आणि मंथलीची इन्कम तुमची किती होणार? 22,500 रुपये. ठीक आहे. हे सिंपल आहे बेसिक बॅच. तसंच आपला महिन्याला 20,000 रुपये कसे मिळू शकतात स्टँडर्ड बॅच न. ठीक आहे. आता समजा तुम्ही स्टँडर्ड बॅच वरती काम करता, तुम्ही लोकांना स्टँडर्ड बॅच बद्दल माहिती देताय, बरोबर. तुम्ही स्टँडर्ड बॅचची माहिती दिली तर तुम्हाला एका महिन्यामध्ये 12 जणांना स्टँडर्ड बॅच सेल करावं लागणार. तेव्हा तुम्हाला एका स्टँडर्ड बॅच वरती 1800 रुपये मिळतात. तर तुम्हाला मंथली 12 जणांना सेल केल्यानंतर तुम्हाला मिळणार किती? 21,600 रुपये. समजतंय. जिथं तुम्ही बेसिक वरती काम केलं तेच काम तुम्ही स्टँडर्ड वरती करताय. फरक फक्त काय होतोय बघा, मेहनत कमी पडतीये. बेसिक बॅचला 25 सेल करावे लागतात, पण स्टँडर्ड बॅचला तुम्हाला फक्त 12 सेल करावे लागतात आणि तुम्ही 20,000 पेक्षा जास्त रुपये एका महिन्यामध्ये कमवता. तसंच सेम महिन्याला 20,000 रुपये कमवण्यासाठी जर तुम्ही ऍडव्हान्स बॅच मध्ये काम करताय, तर तुम्हाला एका महिन्यामध्ये जर तुम्ही ऍडव्हान्स बॅच लोकांना प्रमोट करताय, ऍडव्हान्स बॅच बद्दल जर तुम्ही लोकांना माहिती देताय, तर तुम्हाला एका महिन्यामध्ये फक्त 7 जणांना ऍडव्हान्स बॅच सेल करायचा आहे. तर तुम्ही 3,150 गुणिले 7 तुम्ही एका महिन्यामध्ये 22,050 रुपये कमवताय. समजतंय. तर तुम्हीच विचार करा की बाबा कुठं मेहनत तुम्हाला कमी करावी लागते. बेसिक बॅचला तुम्हाला 25 जणांना सेल करावा लागतोय, तसंच तुम्ही जर ऍडव्हान्स बॅच वर काम करताय तुम्हाला फक्त 7 जणांना सेल करायचं आहे. ठीक आहे. ही पद्धत. आता ही आपली चौथी बॅच आहे प्रो बॅच. प्रो बॅचच्या मदतीने तुम्ही 20,000 रुपये महिन्याला कसे कमवू शकता. सिंपल गोष्ट. जर तुम्ही लोक तुम्हाला मेसेज करतात आणि तुम्ही त्यांना डायरेक्टली प्रो बॅच प्रमोट करताय, प्रो बॅच बद्दल माहिती देताय, एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात, बरोबर. या 30 दिवसामध्ये जर तुम्हाला लोक मेसेज करतात, 100-150 जण मेसेज करतात, आता 100-150 जणांना तुम्ही फक्त प्रो बॅच घ्या म्हणताय. प्रो बॅच घ्या, याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट आहे, जास्त माहिती जर तुम्ही प्रो बॅचची दिली, ठीक आहे, तर तुम्हाला एका महिन्यामध्ये फक्त 4 सेल करायचे प्रो बॅचचे. तर तुम्हाला एका सेल माग 5,000 रुपये मिळतात. तर 5,000 गुणिले 4 तुम्ही एका महिन्यामध्ये कमवताय 20,000 रुपये. समजतंय. जिथं तुम्ही बेसिक बॅचला 25 जणांना सेल करावं लागतं, तिथं जर तुम्ही प्रो बॅच वर काम करताय तर तुम्हाला फक्त 4 जणांना सेल करायचंय आणि तुम्ही कमवताय 20,000 रुपये. समजतंय. आणि असंच नाहीये, लक्षात घ्या, तुम्ही याच्यापेक्षा जास्त सुद्धा सेल करू शकता, इथं लिमिट नाहीये. तर लास्ट माझा सगळ्यात फेवरेट बॅच आहे व्हीआयपी बॅच. व्हीआयपी बॅच न तुम्ही एका महिन्यामध्ये 20,000 रुपये कसे कमवू शकता. समजा तुम्हाला 100-150 लीड रोज येतात, तर त्या 100-150 लोकांना तुम्ही जर डायरेक्टली व्हीआयपी बॅच घ्या म्हणताय आणि लोक तुमच्यापासून व्हीआयपी बॅच घेत आहेत, तर एका महिन्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 3 सेल करायचे. किती सेल करायचे? फक्त 3 सेल. आणि या 3 सेल मध्ये तुम्ही महिन्याला कमवू शकता 21,000 रुपये. ठीक आहे. आणि जो प्रॉपर व्हिडिओज बनवतोय, प्रॉपर सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह आहे, मी एवढी गॅरंटी देतो, जर तुम्ही प्रॉपर व्हीआयपी बॅच वरती काम करताय, लोकांना व्हीआयपी बॅच प्रमोट करताय, व्हीआयपी बॅच बद्दल तुम्ही त्यांना प्रॉपर माहिती देताय आणि तुम्हाला प्रॉपर जर लीड्स येतात ना, तर मी लिहून देतो, तुम्ही एका महिन्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 व्हीआयपी बॅच आरामात सेल करू शकता. 3 इनफ आहेत, लक्षात घ्या.
टार्गेट काय करायचे आपल्याला, कमीत कमी महिन्याला 20,000 कमवायचे ना, तर टार्गेट काय ठेवायचं की हा मला एका महिन्यामध्ये 3 व्हीआयपी बॅच काही करून सेल करायचे. काय एका महिन्यामध्ये कमीत कमी मला 3 व्हीआयपी काही करून सेल करायचे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी मी किती पण लीड जनरेट करेल, कितीही वेळा मी लोकांशी बोलेल, लीड कितीही जनरेट करेल. समजतंय. त्याच्यामध्ये तुम्ही व्हीआयपी 3 सेल केले तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे, काही लोकांना तुम्ही प्रो सेल कराल, काही जणांना तुम्ही स्टँडर्ड सेल कराल, काही जणांना तुम्ही बेसिक सेल कराल. टोटली तुम्ही आरामात प्रॉपर समजून घेतलं ना, तर आरामात तुम्ही महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये तुम्ही या इंडस्ट्रीमधून कमवू शकता. पण आपण सुरुवातीला एक बिगिनर म्हणून आपण सुरुवात करतोय, तर टार्गेट ठेवा की मंथली 20,000 रुपये कमवायचे. आणि व्हीआयपी बॅचच्या मदतीने जर तुम्हाला कमवायचे ना, तर टार्गेट ठेवा की जी लीड येईल त्यांना डायरेक्टली प्रमोट काय करायचं, व्हीआयपी बॅच. आता व्हीआयपी बॅच का प्रमोट करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. त्याचे बेनिफिट भरपूर आहेत. पहिला बेनिफिट, तुम्ही ज्या लोकांना व्हीआयपी बॅच देताय, तर पहिली गोष्ट ते जास्त इन्व्हेस्टमेंट करून येणार आहेत. त्याच्यामध्ये ते लोक सुद्धा इथं शिकणार, बरोबर, लक्ष देणार का, तर त्यांनी इथं जास्त इन्व्हेस्टमेंट केली, ती लोक सुद्धा इथे मेहनत घेणार, बरोबर. तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सुद्धा मिळते. जर तुम्ही ज्या लोकांना प्रमोट केलंय त्या लोकांनी प्रॉपर काम केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पॅसिव्ह इन्कम सुद्धा येऊ शकतो. आणि तिथून सुद्धा तुम्ही काही काम न करता सुद्धा पैसे कमवू शकता. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचे, टार्गेट ठेवायचे. जास्तीत जास्त जर लोकांना माहिती द्यायची असेल तर व्हीआयपी बॅच द्यायची. का, जर तुम्ही बेसिक बॅच, स्टँडर्ड बॅच, एक किरकोळ छोटे बॅच जर प्रमोट केले तर लोक काय म्हणणार, किती आहे 1200. थोडंसं अवघड वाटलं ना तर लोक काय म्हणणार, किती गेले, 1200 गेले, जाऊ देत, मी काही करत नाही. पण इथं जर हाय अमाऊंट जर स्टार्ट केलं तर लोक काय म्हणणार की माझी अमाऊंट जास्त गेलेली आहे, मला शिकणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, या इंडस्ट्रीमध्ये आलेला प्रत्येक माणूस पैसे कमवतो, फक्त त्यानं मेहनत घेतली पाहिजे. आज मी पैसे कमवतोय, बाकी तुम्ही लीडर बोर्ड बघताय, किती तर लोक आहेत त्यांची फर्स्ट इन्कम झाली, काही लोक आहेत त्यांनी 10,000 कमवले, काही जण आहेत त्यांनी 20,000 रुपये कमवले. तर ही लोक करू शकतात, तर आपण का करू शकत नाही. फक्त अफिलिएटची आपली जी ट्रेनिंग सिरीज आहे, या ट्रेनिंग सिरीज मध्ये शिकवलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करायची. लक्षात घ्या, कसं आहे, जर तुम्ही शिकवलेल्या गोष्टी जर इम्प्लिमेंट केलं नाही तर त्याचा रिझल्ट कसा येणार. पहिली गोष्ट, माइंडसेट कसा पाहिजे तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल बिल्डिंग कशी करायची ते बघितलंय, लीड कशा जनरेट करायच्या ते बघितलंय, कंटेंट कसा बनवायचा ते बघितलंय, त्याच्यानंतर फॉलोअप कसा घ्यायचा ते बघितलंय, 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला, लीड आलेली 7 दिवसामध्ये कशी क्लोज करायची ते सुद्धा बघितलंय. सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये बघितल्यात, बरोबर. सेम त्याच पद्धतीनं काम करायचं. फक्त टार्गेट काय ठेवायचं की बाबा हा मला 20,000 कमवायचे ना, हा तर 20,000 रुपये कमवण्यासाठी मला किती सेल करावे लागतात, हा व्हीआयपी चे 3 सेल करावे लागतात. तर मग टार्गेट काय, समजा मला 100 लोकांनी मेसेज केलाय तर त्यांना सांगताना काय सांगायचं, हे बघा व्हीआयपी बॅचची अशी अशी प्राइस आहे 9,999. जर तुम्ही स्टार्ट करताय तर त्यामध्ये तुम्हाला कंपनीचे जे फाउंडर आहेत त्यांचा सपोर्ट मिळेल, माझा सपोर्ट मिळेल. त्याच्याच बरोबर हाय डिमांडिंग ज्या स्किल आहेत ज्या मार्केटमध्ये 40,000 ते 50,000 रुपये भरून शिकायला मिळतात, त्या स्किल तुम्हाला इथं फक्त 10,000 रुपये मध्ये शिकायला मिळतील. आणि पहिल्याच महिन्यात तुम्ही 20,000 रुपये कसे कमवायचे याचा रोडमॅप स्वतः कंपनी तुम्हाला देणार आहे. सिंपल या पद्धतीने तुम्हाला त्यांना सांगायचे आणि व्हीआयपी बॅच प्रमोट करायचे. लक्षात घ्या, कमी मेहनत जास्त प्रॉफिट जर करायचं असेल तर काम तुम्हाला करायचे फक्त आणि फक्त व्हीआयपी बॅच वर. समजतंय. जास्तीत जास्त जर पैसा कमवायचा आहे ना तर काम कशावरती करा, व्हीआयपी बॅच. कारण सगळ्यात जास्त प्रॉफिट मित्रांनो आणि कमी मेहनत व्हीआयपी बॅच मध्ये. त्यामुळे म्हणतोय टार्गेट ठेवायचं की बाबा मंथली जर कमी मेहनतीमध्ये जास्त प्रॉफिट करायचंय तर आपल्याला 20,000 रुपये कमवण्यासाठी व्हीआयपी बॅचचे 3 सेल करायचे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काम कशावरती करायचे, कंटेंट क्रिएशन, लीड जनरेशन, फॉलोअप, याच्यावरती फक्त आपल्याला काम करायचं. सिंपल आहे मित्रांनो. जर आपल्याला 20,000 रुपये कमवायचे तर तुम्हाला या पद्धतीत काम करायचं. ठीक आहे. तर थोडक्यात जर सांगायला गेलं तर आपल्याला रोज काय काम करायचं, प्रॉपर जर रोडमॅप द्यायचा म्हटलं मित्रांनो तर लक्षात घ्या, ऑल सोशल मीडिया आहेत आपले, बरोबर. त्या प्रत्येक सोशल मीडियावरती तुम्हाला कमीत कमी एक रील पोस्ट करायचे, एक रील पोस्ट करायचे. इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक, मोज, जोश, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जे काय प्लॅटफॉर्म आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती व्हिडिओ टाका. 1 तास तुमचा व्हिडिओ टाकण्यामध्ये जाऊ द्या, काय अडचण नाही. आणि जी लोक तुम्हाला आता डीएम करतात त्यातल्या दररोज 20 ते 30 लोकांशी तुम्हाला चॅट करायचे, नाही तर कॉलवरती बोलायचे. आणि ट्राय करा जास्तीत जास्त कॉलवरती त्यांचे डाऊट क्लिअर करा.
कारण चॅटपेक्षा कॉलवरती आहे ना जास्त क्लोजिंगचे चान्सेस वाढतात, कारण त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळते. बरोबर, प्रॉपर इन्फॉर्मेशन त्यांना कॉलवरती तुम्ही समजून सांगू शकता की बाबा स्किल ग्रोथ इंडिया पूर्णपणे आपला लिगल आहे, बाकी सगळ्या गोष्टी किती लोक कमवतात. आता कंपनीचा फाउंडर तो स्वतः शून्यातून इथपर्यंत आलेला आहे, तुम्हाला तर माहिती आहे की बाबा कंपनीचे जे फाउंडर आहेत त्यांची आधीची लाईफ काय होती, त्यांनी स्ट्रगल करून आधीपर्यंत पोहोचले. या पद्धतीने तुम्ही त्यांना कॉलवरती सांगू शकता, तिथून क्लोजिंगचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यानंतर ना लक्षात घ्या, काही येऊ दे, शिकणं बंद करायचं नाहीये. युट्यूब वरती, चॅट जीपीटी वरती अफिलिएट मार्केटिंगच्या रिलेटेड जेवढं जास्त शिकता येईल तेवढं जास्त 2 ते 3 तास लर्निंग कडे लक्ष द्या. ट्रेनिंग अटेंड करा, युट्यूब वरती बघा, जेवढं शिकता येईल तेवढं शिका. आणि चौथी गोष्ट, जे आपल्या कंपनीमध्ये जे डेली ट्रेनिंग होत आहेत त्या डेली ट्रेनिंग अटेंड करा. त्या डेली ट्रेनिंग मध्ये Q&A सेशन्स असते, तुमचे जे काही डाऊट आहे, तुमच्या मनात जे काही तुम्ही शिकता दिवसभरामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात त्याचं सोल्युशन तुम्हाला Q&A सेशन मध्ये मिळतं. समजतंय? जोपर्यंत लक्षात घ्या आपण शिकणारच नाही तोपर्यंत इन्कम होऊ शकते का? नाही होऊ शकत. कंपनीने तुम्हाला प्रॉपर माइंडसेट पासून सेलिंग पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या, बरोबर. तर कंपनीने शिकवायचं काम केलं मित्रांनो. लक्षात घ्या, तुम्हाला रोडमॅप पण दिला की बाबा मंथली 20,000 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला किती काम करायचंय हे पण सांगितलं. आता लक्षात घ्या, काम करायची जबाबदारी कोणाची आहे? तुमची. तुम्हाला रोडमॅप दिला, एक रील पोस्ट करा, कमीत कमी 20 ते 30 जणांशी बोला, 2 ते 3 तास लर्निंग करा, डेली ज्या मीटिंग होत्या त्या मीटिंग अटेंड करा, आणि 20,000 रुपये कमवण्यासाठी कमीत कमी VIP चे 3 सेल करा. नाहीतर सुरुवातीला जर कमीचे पॅकेज प्रमोट करायचे तर बेसिकचे 25 सेल करायचे आपल्याला VIP बॅच प्रमोट करण्यासाठी, तर 20,000 रुपये महिन्याला कमवण्यासाठी. इतका सिंपल आहे मित्रांनो, काही एक अवघड नाहीये. जर VIP बॅच मध्ये जर तुम्ही काम करताय ना, ते एकदम सिंपल आहे, तुम्ही आरामात चांगली इन्कम जनरेट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता तुमचा पहिला टास्क, समजा आज तुम्ही ट्रेनिंग अटेंड केली आहे, त्याच्यानंतर आजचा तुमचा पहिला टास्क काय राहील? व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती अपलोड करा, आणि आजच तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण असतील त्यातल्या कोणत्याही 20 जणांशी तुम्हाला बोलायला सुरुवात करायची, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. जर तुमच्या व्हॉट्सअपवरती लीड्स असतील तर त्यातल्या कोणत्याही 20 लीड्सशी तुम्हाला कॉलवरती बोलायचे, त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आपल्या बिझनेसच्या रिलेटेड. त्याच्याच बरोबर तुम्हाला रोज मीटिंग अटेंड करायचे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की हा मला अफिलिएट मार्केटिंग बद्दल सगळं काही येतंय, तोपर्यंत तुम्हाला मीटिंग अटेंड करायची. आणि लक्षात घ्या, मी कंपनीचा फाउंडर असून मी अजून नवीन गोष्टी शिकतोय, तर साहजिकच आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा शिकणं गरजेचं आहे, कारण आपल्याला इथून पैसा कमवायचे, आपल्याला आपली लाईफ बदलायची मित्रांनो. ठीक आहे. रोज 2 ते 3 तास कामासाठी द्या. तर या 2 ते 3 तासामध्ये काम काय करायचं हे काय तुम्हाला वेगळं सांगायला नकोच, कारण त्या गोष्टी आपण भरपूर वेळा सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. कंटेंट बनवा, फॉलोअप घ्या, लीड जनरेट करा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करायच्या. व्हिडिओ एडिट करा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 2 तासामध्ये करायचे. 2 ते 3 तासामध्ये, रोज 2 ते 3 तास द्यायचे. लर्निंग करा या 2 ते 3 तासांमध्ये. समजतंय? 2 ते 3 तास या बिझनेस साठी तुम्हाला काही करून द्यायचे. लक्षात घ्या, कारण तुम्हाला मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो, याच इंडस्ट्रीमध्ये नाही, कोणतीही इंडस्ट्री असू दे त्याच्यामध्ये सेलिंग आहे. कपड्याचं दुकान असू दे तिथं तुम्हाला सेलिंग आहे, बोटाचं दुकान असू दे तिथं सेलिंग आहे, तुम्ही शाळेत शिकायला जावा तिथं सुद्धा लोक त्यांचं नॉलेज सेल करतात. तुम्ही कुठेही क्लास लावा मित्रांनो, तिथं तुम्हाला सुद्धा ते त्यांचं नॉलेज शेअर करतात, सेल करतात. थोडक्यात सांगायचं काय, कुठलीही इंडस्ट्री असू देत मित्रांनो, तिथं सेलिंग आहे. त्यामुळे सेलिंगला मागे हटू नका, सेलिंग करा. सेलिंग ही एक अशी स्किल आहे मित्रांनो, ती जर तुम्हाला आली तर तुम्ही 100% ग्रोथ करू शकता. इथं तुम्हाला सेलिंग हा दुसरा पार्ट आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मार्केटिंग करणार आहे, अफिलिएट मार्केटिंग करणार आहेत ना, तेव्हा ऑटोमॅटिकली सेल होणार आहे. समजतंय? आणि टार्गेट किती काय मित्रांनो, आपलं VIP बॅचचे फक्त 3 सेल करायचे. समजते ना? आरामात होऊन जाते. नियमित काम करा, रिझल्ट तुम्हाला 100% मिळेल. ठीक आहे. बाकी मित्रांनो, थँक्यू सो मच. फक्त आपल्याला या पद्धतीतच काम करायचे, बाकी काही अवघड असं नाहीये. एकदम सिंपल पद्धतीचं तुम्ही काम केलं मित्रांनो तर 100% तुम्हाला याचा ठीक आहे. सिंपल तुम्हाला या पद्धतीत काम करायचं. ठीक आहे. आजच्या सेशन मध्ये एवढंच होतं. बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्यात
त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला काम करायचे. ठीक आहे. बाकी जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर कंपनीचा जो आपला सपोर्ट टीमचा नंबर आहे, काही प्रॉब्लेम असेल, आता ट्रेनिंग पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे, आता प्रॉपर लक्ष द्या मित्रांनो, ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या. ठीक आहे. शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि जर तरी सुद्धा काही प्रॉब्लेम आला तर सपोर्ट टीमचा जो आपला नंबर आहे त्या सपोर्ट टीमच्या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केले जातील. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट मीटिंग मध्ये.